चला जाऊया काय तर काम बिम बघूया. फोन कोणाचा फोन आला? हॅलो हॅलो. हा का तुम्ही आप्पा आहे काय हो? हो आईला कुठं आपण काय बरं ठीक आहे चला. हा आपाच बोलतोय बोला. अहो तुमची का नाही मका ऐकायची आहे ही मला का नाही कळालं म्हणताना काय माझी मका आहे 5 एकर. तुम्हाला किती पाहिजे? तुमच्या अवकात लायकी आहे का घ्यायची तेवढी? अहो लगेच अवकाशन लायकी काढायला लागला हो तुम्ही. अहो घ्या ना मग तुम्हाला मका ऐकायची आहे मला. हो का मका सगळं आहे बघा. अहो का नाही बरोबर आहे की नाही पण तुम्ही का नाही लगे अवकाशन लायकीच काढायला लागला वे. हो का माझ्या मकाचं रेट गुंठ्याला आहे 3000 रुपये. 3000च्या आत मी 1 पैसा सुद्धा घेणार नाही. तुम्हाला परवडत असलं तर घ्या, हा नसलं तर विषय कट करा. मग मग येऊ काय मग? या की मका आहे की माझी देतो की. मग कशी आहे मका तुमची सांगितलंय की 3000 रुपये. काय डोक्याला ताप द्यायला लागला मला? काय कळणार तुमचं राव. अहो पण का नाही तुम्ही का नाही तिथं का नाही तुम्ही त्या ह्याच्यात मकत आहे का तुम्ही आता? का मक्यात का डबर काढून बसू का? मक्यातच आहे की मग दिसत नाही वे. बरं मकाला तुमची का कणस बिंस कशी काय? मकाला माझ्या 10 कणस आहे ती. हा 10 कणस आहे. टच त्याची दाना भरला. हो का बघा. हो का अहो 10 कणस कशी असते ते हो? अहो कणस माझी मकाच तशी आहे बघा. हो का 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 कणस आहे ते नाही काय म्हणताय? एका याला मला वाटलं हो एका का नाही का याला ताटाला. अरे बाबा तू काय डोकं खायला? तुला पाहिजे तेवढं सांग. एका ताटाला 10 मग कणस तुझ्या बाण असते ती विर. मग 10 कणस कसा बोललास मग तू? हा मग ज्याला ज्याला एक एक तर असतंच की. हे जरा मजाच करतो. तुम्हाला सांगू का आता? हा माझ्या मकाला हा खालनं 2 फूट ऊस आहे हा आणि ऊसावर मी कलम केलेत मक्याची ताट. ती 2 फूट ऊस नेणार का ठेवणार? काय करणार? आयला ही का नाही तुम्ही ते जगाच्या वेगळं तुम्ही शेतकरी दिसताय राव. अहो एवढंच नाही 2 फूट ऊस आहे मध्ये मक्याची कणसं आहे ती 10 कणसं लागली ती. हा. आणि त्याच्यावर ज्वारीचं ताट कणीस आहे बाजरीचं आहे. हा हा मग तुम्हाला कुठलं पाहिजे हे सगळं मिक्स काय लागतं बघा. ऊस येतोय जनावराला दूध मात्र खास देणार बघा. कॅल्शियम वाढतं एवढं फॅट जे वाढणार. काय सांगतो तुम्हाला? खाली ऊस आहे हा वर मक्याची कणसं आहे 7 10 हा वर बाजरी आहे पुन्हा ज्वारी आहे. हा सगळं विटॅमिन मिळतात बघा गाईला. नव तुम्हाला का नाही काय तुम्ही अहो ती निम्यात का नाही ऊसच आहे म्हणताय त्याला ज्वारीच आहे म्हणताय कुठं काय हा का तुम्ही काय शेतकरी आहे का काय? तुम्हाला काय कळतंय का काय बोलताय ते? अहो मी शेतकरी असल्याशिवाय 5 एकर मका केल्या का? डोकं खाऊ नका माझं. तुम्हाला पाहिजे का नाही तेवढं सांगा. येऊन बघा आणि मग बोला. अहो पाहिजे परंतु तुम्ही का नाही काय बी कसं बडबडायला लागलाय? ऊस आहे विचित ना वर. बर तुम्हाला किती मका पाहिजे आणि कधी येत आहे आणि कशी पाहिजे तेवढं मला सांगा. कशी पाहिजे म्हणजे? अहो येडबिड झाला का काय तुम्ही का नाही? ते काय मकर त्या मकर ताट्याला का नाही ते ऊसच आलाय ज्वारीच आल्या. हा अहो येऊ द्या. काय तर तुम्हाला मका परवडत असले घ्या, नसलं विषय कट करा की. हॅलो अहो तुम्हाला मका कशी पाहिजे आणि कुठली पाहिजे तेवढं सांगा मला. कशी कुठली म्हणजे हो का तुम्हाला जिथे का नाही हो का एकदम जाव मधली पाहिजे बघा मका. ए लगा अरे ज्ञान बेन गेले का तुझ्या बाण घेतली होती का मका मधनं? मग काय लागा तिथं जायला वाट तर पाहिजे का नाही? अहो साईडनं का नाही बारीक बारीक मका असते का नाही जनावरांनी खाल्लेली असते म्हणताना मधली मका पाहिजे बघा आम्हाला. अरे जनावर खायला इथं कंपाऊंड आहे माझ्या शेतीला. येडाबेडा झालाच काय? अजिबात बारीक मोठी नाही. मधली मका तुला मिळणार नाही. मधली मका जर पाहिजे असली हा तर त्या मका जायला वाट करायला 2 गुंठ मका निघत्या. अहो मला मधली पाहिजे बघा मका. राव हे असं करून चालतंय का? मधले देतो 5,000 गुंठ्यानं. अहो मग काय करताय देताय कसं करताय मला काय कळणार? मधली मका तुम्हाला पाहिजे असली तर मका आहे ती आमची सोनेरी. हा अगदी म्हणजे सोनं घेतल्यासारखं होतंय. आयला मकत काय फरक असतो काय? निवळी माणूस आहे काय तुम्ही राव? हॅलो हा तुम्हाला फोन कोणाला लावायचा होतो? मकवाल्याला लावलाय ना? रांग नंबर लागलाय. कशाला मकावाला हे आहे मी आहे. ठेवा फोन. आयला काय काय मूर्ख काय काय येडबिड आहे काय तुम्ही? ए बाबा रांग नंबर आहे. ठेव फोन. जा काय डोकं काय पडलाय काय हे येण्यासारखं आतापर्यंत लागलं आम्हाला मला बोलवले ए नुसतं. बाबा अरे जाय डोकं खाऊ नको. रांग नंबर म्हणलं कळतं का तुला? लय छान आहे बघ ठेव. असू दिशा ना.